गरिबी आणि श्रीमंतीच्या संघर्षाची सुरुवात आहे साहेब. हिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एक दिवस असा येईल कोट्यवधी रुपये असतील तुमच्याकडे, एसी गाड्या घेऊन फिराल, पण समाजातली ही दरी जर वाढत गेली तर एसी गाड्या घेऊन आपल्याला फिरता यायचं नाही. लोक काचा फोडून टाकतील. आपल्याला एक मैदान घ्यावं लागेल भाड्यानं, तिथं आपल्या महागड्या गाड्या पार्क करायच्या, आपणच 2 वॉचमॅन ठेवायचे पगार देऊन. आणि पोरं जर म्हणली ना पप्पा ते आपल्या मर्सिडीजमध्ये चक्कर मारायचं, त्याला म्हणजे कोणाला सांगू नको आपली आहे, टमटम न जायचं तिथपर्यंत, आतल्या आत सिक्युरिटी घेऊन चक्कर मारायची, गाडी तिथंच पार्क करायची आणि परत यायचं. तुम्ही सूट घालून फिरू शकाल, तुम्ही पैठण्या घालून फिरू शकाल, पण गरिबी आणि श्रीमंतीतली दरी जर वाढत गेली तर आपल्याला फिरता येणार नाही. 7व्या वेतन आयोगानंतर पगार वाढतील, रोज पैठणी घालाल, पण घरातच 6x6चा आरसा लावायचा. तुम्ही पैठणी घालायची, तुम्ही सूट घालायचा, तुम्ही म्हणायचं किती छान दिसते, तुम्ही म्हणायचं तुम्ही किती गोड दिसताय, काढून ठेवा, जाताना साधे घालून जाऊ, पार्टीतले महागडे कपडे नको. इथपर्यंत येऊन पोहोचेल, लक्षात ठेवा. आणि इथपर्यंत येऊ नये असं जर वाटत असेल तर ज्ञानोबांनी सांगितलं, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे, पण कधी मिळू दे? दुरितांचे तिमिर जाओ. अहो इतकं सुंदर आहे ते पसायदान, विश्वाची प्रार्थना ठरावं इतकं सुंदर आहे पसायदान. ज्ञानोबांनी त्याची सुरुवातच केली आता. दुसरा कुठलाही शब्द वापरता आला असता ना, पण किंवा पण परंतु म्हणून, पण आता म्हटले ज्ञानोबा. निर्वाणीचा शब्द आहे, झालं आता. आपण आता कधी म्हणतो? बस आता. ज्ञानोबा निर्वाणीनं म्हणालेत आता विश्वात्मके देवे. पांडुरंगा विठ्ठला म्हटले नाही, आता विठ्ठला, आता पांडुरंगा. जो कोणी विश्वाचा रचना करता असेल, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ. तो किती अधिकारवाणीनं मागितले बघा. ते असं म्हणत नाही एवढ्या वाऱ्या केल्या, एवढ्या वेळा तुझ्याकडे आलो ना, आता दे, एवढं तुमच्या मागं पळवलो, आता टाका निधी, एवढ्या हक्क. ते काय म्हटले?